नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे चैतन्य आता रविराज काकांना भेटायला आलेला असतो आणि पूर्णाजीला सुद्धा. तेव्हा तो दोघांनाही धीर देण्याचं काम करत असतो. पूर्णाजी चैतन्याला बघून अजूनच जोरात रडायला लागते, कारण तिला प्रतिमाची खूप जास्त आठवण येते. तेव्हा कल्पना आता म्हणत असते की अस्मिता जा, पूर्णाजींसाठी जरा पाणी घेऊन ये. तेव्हा अस्मिता पूर्णाजीसाठी पाणी आणायला जात असते. तेवढ्यातच सायली तिथे येत असताना अस्मिताचा धक्का तिच्या हाताला लागतो आणि तेलाची किटली पूर्णपणे आता सायलीच्या साडीवरती सांडते. तेव्हा इथे सायलीची साडी आता पूर्ण तेलाने खराब झालेली असते. कल्पना म्हणते, अस्मिता तुला बघून चालता येत नाही का गं? तेव्हा अस्मिता म्हणते, आता मी काय केले, ती मध्ये आली आहे ना माझ्या. तेव्हा इथे सायली मात्र गप्पच बसलेली असते. तेव्हा सुमनचं लक्ष जातं. सायली आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा सुमन म्हणते, सायली बाळा एक काम करतेस का, तुझी संपूर्ण साडी खराब झाली आहे, तू एक काम कर, तन्वीच्या रूममध्ये जा, तिचा एखादा ड्रेस तरी घाल, नाही तर साडी नेस. तेव्हा इथे लगेचच सायली आता प्रियाच्या रूममध्ये जाते. तिथे गेल्यानंतर बेडवरती प्रियाने आता प्रतिमाची साडी ठेवलेली असते. प्रतिमाची साडी बघितल्यानंतर सायली ती साडी आपल्या हातामध्ये घेते आणि ती साडी आपल्या उराशी पकडून ठेवते. तिला त्याच्यामध्ये त्या साडीमध्ये मायेचा भास होत असतो, मायेची ऊब जाणवत असते. तेव्हा ती साडी आता ती आपल्या गालावरती ठेवते. तिला ती साडी आता खूपच जास्त उबदार आणि मऊ वाटत असते. जणू काही ती आपल्याच आईची साडी आहे की काय असा भास आता सायलीला होत असतो. तेव्हा तिच्या मनामध्ये विचार येतो की दुसरी साडी नेसण्यापेक्षा मी हीच साडी नेसले तर. तेव्हा इथे सायली आता प्रतिमा आत्याची साडी नेसते. तेव्हा इथे प्रतिमाच्या फोटोकडे बघत पूर्णाजी आणि रविराज काका बसलेले असतात. दोघांनाही प्रतिमाची खूप जास्त आठवण येत असते. तेव्हा इथे दोघे इमोशनल झालेले असतात. ज्या मुलीची 22 वर्ष वाट बघत असणारी पूर्णाजी, तिला आता कळते की प्रतिमा या जगात नाही आहे. दुःख तिला अनावर झालेलं असतं, त्यामुळे ती आता खूप जास्त इमोशनल झालेली असते. तर सायलीने आता प्रतिमा आत्याची साडी नेसलेली असते, त्यामुळे ती स्वतःला आरशामध्ये बघते. तेव्हा तिला आता आवाजाचे भास होत असतात. तिला सारखे आई आई असे आवाज ऐकू येत असतात. तेव्हा ते आपले डोळे घट्ट बंद करते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या, तुम्ही आमच्या आजूबाजूलाच आहात ना, तुम्ही जिवंत आहात ना प्रतिमा आत्या, तुमचं अस्तित्व आहे ना आमच्या आजूबाजूला. तेव्हा इथे आता सायलीला येणारे आवाज आता बंद होतात. तेव्हा सायली मागे वळून बघते त्यांच्या फॅमिली फोटोकडे. तेव्हा तिला तो फोटो शांत वाटतो, नाहीतर तिला असं वाटत असतं की त्या भिंती खूपच जास्त आवाज करतायत आणि त्याचा त्रास सायलीला होत असतो. तरी ते नागराज म्हणत असतो की दादा, प्रतिमा वहिनीच्या फोटोला हार घालून घेतोयस ना. तेव्हा रविराज काका प्रतिमाच्या फोटोला हार घालण्यासाठी आता जातात आणि ते हार घेऊन तिच्या फोटोला घालायला जातच असतात. तेवढ्यातच आता रविराज काकांना प्रतिमाबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात आणि ते आता फोटोला हार घालत असताना इथे सायली आता ती साडी नेसून आलेली असते. तेव्हा इथे पूर्णाजीचं लक्ष जातं, तर दारामध्ये उभी तिला प्रतिमाच दिसत असते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा, माझी प्रतिमा. आणि आता इथे पूर्णाजीने प्रतिमा अशी हाक मारल्यानंतर सगळेजण मागे वळून आता सायलीकडे बघायला लागतात. तेव्हा ती प्रतिमा आत्या नसून ती सायली असते. पण पूर्णाजीला आता सायलीमध्ये प्रतिमा आत्याचा भास होत असतो. पूर्णाजी म्हणत असते की माझी प्रतिमा, माझी प्रतिमा आलीस तू. तेव्हा इथे सायली पूर्णपणे आता भारावून गेलेली असते की पूर्णाजी आपल्याला प्रतिमा अशी हाक का बरं मारतायत. तेव्हा इथे पूर्णाजी आता प्रतिमा म्हणून आता सायलीच्या सुद्धा आता डोक्यावरून हात फिरवत असतात, तिच्या गालावरती आपला हात ठेवतात. तेव्हा इथे सायली खूपच जास्त इमोशनल होते आणि खुशसुद्धा होते. तेव्हा इथे प्रतिमा आत्या आपल्या जवळ जणू काय आली की काय असा भास आता सातत्याने पूर्णाजीला होत असतो. तेव्हा इथे लगेचच प्रिया येते आणि म्हणत असते, काय गे सायली, माझ्या आईची साडी नेसलीस तू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईची साडी नेसायची. आताच्या आता रूममध्ये जा आणि ही साडी सोडून टाक. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे बघ तन्वी, काही सायलीने मुद्दामून केलेलं नाही आहे, कळलं ना तुला, तिने मुद्दामून ते पाडलं होतं का तेल अंगावरती. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, ते मला काही कळत नाही, पण सायली आत्ताच्या आत्ता तू जाऊन जर चेंज नाही केलंस ना, तर मी तुला सोडणार नाही. तेव्हा इथे प्रिया सगळ्यांसमोर आता सायलीवरती हात उगारायला जात असते. तेव्हा इथे पूर्णाजी चक्क आता प्रियाचा हात पकडते आणि तिचा हात हिसका देऊन बाजूला करते आणि म्हणते की ठीक आहे ना, साडी नेसली म्हणून काय झालं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायली बाळा, बरं झालं तू प्रतिमाची साडी नेसलीस, छान दिसते तुला, आणि तसंही तू हे साडी नेसलीस ना, म्हणून मला तुझ्यामध्ये माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय. जणू काही माझी प्रतिमाच माझ्या समोर येऊन उभी राहिली की काय असं मला वाटते. तेव्हा रविराज काका प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतात. ते आता थांबलेले असतात आणि सायलीकडेच बघत असतात. तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त चिडते. प्रिया म्हणत असते, अरे देवा, म्हणजे आम्ही एवढी डेड बॉडी आणली, ती प्रतिमाचीच डेड बॉडी आहे हे सिद्ध केलं, आणि आता ही म्हातारी म्हणते की फोटोला हार नको घालू. त्या प्रतिमाच्या फोटोला हार घालण्यासाठी तर मी एवढा अट्टहास केला होता.
तर इथे पूर्णाजी म्हणत असते की सायली, मला तुझ्यामध्ये प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय. म्हणजे बघ ना, जणू काही माझी प्रतिमाच आहे की काय असं मला वाटतंय. तेव्हा इथे पूर्णाजीला प्रतिमा सायलीमध्ये दिसत असते. तेव्हा इथे आता फोटोला हार आपण नको घालूया असं सुद्धा पूर्णाजी म्हणते. रविराज, आपण आपल्या प्रतिमाच्या फोटोला हार नको घालूया. मला असं वाटतंय की आपल्या प्रतिमाचं अस्तित्व जिवंत आहे आणि सायलीमध्ये ती मला जिवंत सुद्धा दिसते. कदाचित हे संकेत जे काही आपल्याला मिळत आहेत ना, तर प्रतिमाचं असं म्हणणं असेल की आपण तिच्या फोटोला हार नको घालूया. एवढ्या वर्ष आपण याच आशेवरती होतो की आपली प्रतिमा एक ना एक दिवस परत येईल. त्याच्यामुळे आता आपण या फोटोला हार नको घालूया. कदाचित तिची सुद्धा हीच इच्छा असेल. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो. तेव्हा नागराज म्हणत असतो, पण दादा फोटोला हार नाही घातला तर? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, काही नाही होणार. फोटोला जर हार नाही घातला तर काही होणार नाही आहे. आणि तसं ही प्रतिमा आपल्या मनामध्ये जिवंतच आहे ना, मग तिच्या फोटोला हार घालायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते, झालं. जिथेही सायली जाते ना, तिथे हिला सगळ्यांचं अटेन्शन हवं असतं आणि पुढे पुढे करायची सवयसुद्धा हिची काही जात नाही. तर इकडे रविराज काका प्रतिमाच्या फोटोकडे बघत असतात आणि त्यांना तिच्याबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात. जेव्हा रविराज काका काम करत बसलेले असतात तेव्हा प्रतिमा घरातील सगळी कामं करत असते. त्यांचे बुक्स वगैरे व्यवस्थित लावून ठेवत असते. तेव्हा इथे रविराज काका लगेच जातात आणि प्रतिमासाठी खायला घेऊन येतात. तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येतात आणि तिला वारासुद्धा आपल्या फाईलने घालत असतात. त्यानंतर इथे चैतन्य म्हणतो की रविराज सर, चला आम्ही सुद्धा निघतो आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, आणि भाऊजी तुम्ही असं समजू नका की तुम्ही एकटे आहात. आम्ही सगळेजण आहोत ना तुमच्याबरोबर. त्याच्यामुळे आता एकमेकांची काळजी घ्या आणि जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नका. आम्ही सुद्धा निघतो आता. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की मी येत नाही आहे. आज मी इथेच थांबते. जिथे माझी प्रतिमा निघून गेली आहे तिथे मला एक दिवस तरी राहायचंच आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की पूर्णाजी तुम्ही जर थांबलात ना तर मला आनंदच होईल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, पूर्णाजी ते सगळं ठीक आहे, पण तुझं जेवण, तुझी गोळ्या, औषधं हे सगळं तर वेळेवरती घ्यायला लागतं ना तुला, नाही तर त्रास होईल. तेव्हा सायली म्हणत असते, मग पूर्णाजी बरोबर मी इथे थांबू का? तुम्हाला कोणालाही काळजी नको म्हणून मी इथे थांबते आणि पूर्णाजीची काळजी घेते. तेव्हा प्रिया म्हणत असते, त्याची काहीच गरज नाही आहे, तू गेलीस तरी चालेल, मी आहे ना इथे माझ्या पूर्णाजीची काळजी घ्यायला. तेव्हा सायली म्हणत असते की त्यांची सकाळची बीपीची गोळी असते. झोपण्याच्या आधी त्यांना कोमट पाणी प्यायचं असतं. जेवणानंतरच्या त्यांच्या गोळ्या असतात. हे सगळं करावं लागतं आणि तू आता त्या मनस्थितीत नाही आहेस की तू पूर्णाजींची काळजी घेशील. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की पूर्णाजी तुम्हाला आठवतं आहे का? प्रतिमासुद्धा अशीच करायची. तुमच्याकडे यायची तेव्हा तुमची सगळी काळजी ती घ्यायची. पण आता? तेव्हा कल्पना म्हणते की आता सायली आहे ना पूर्णाजींच्या अगदी व्यवस्थित काळजी घ्यायला, त्यांचं पथ्य पाणी पाळायला. तेव्हा इथे लगेचच नागराज म्हणत असतो, अगं ए सायली, तू प्रतिमाची मुलगी आहेस हे किती वेळ आता सिद्ध करणार आहेस? तेव्हा रविराज काका म्हणतात, पण बघ ना सायली, तुझं आणि प्रतिमाचं काही नातं नाही आहे, तरी तुमच्या सवयी एकसारख्या कशा गं? म्हणजे दोघींमध्ये एवढं एक रूप कसं काय असू शकतं? तुम्ही दोघीजणी खूपच जास्त सिमिलर आहात. तुम्हाला माहिती आहे का, तुझ्यातले खूप जास्त गुण प्रतिमाच्या गुणांपैकी आहे. तेव्हा इथे अर्जुनला खूपच जास्त आता सायलीचं कौतुक ऐकून आनंद होतो आणि रविराज काका म्हणतात की सायली तू थांबलीस ना तर मला आनंदच होईल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, तुझ्याबरोबर नागराज काका आहेच, पण मी थांबलो तर चालेल का तुला सोबत म्हणून? तेव्हा प्रिया म्हणते की अस्मिता, तू मला सोबत म्हणून थांबशील का गं? तेव्हा अस्मिता म्हणते, मी थांबल्यामुळे तुला छान वाटत असेल तर मी थांबेन तुझ्यासाठी. तेव्हा कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही थांबा, आम्ही निघतो मग आता. ते सगळेजण गेल्यानंतर सुमन म्हणते, बरं झालं तुम्ही थांबलात, नाहीतर एक घर आम्हाला खायला आलं असतं. तुम्ही सगळेजण बसा, मी जेवणाची पटापट तयारी करते. तेव्हा इथे सुमन म्हणत असते, अगं तू एकटी कसं करशील? तेव्हा सायली म्हणते, दिवसभर तुम्ही सगळेजण थकले आहेत ना, मी करते स्वयंपाक, तुम्ही काळजी नका करू. तर इकडे सायली आता किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तिला सारखा आवाज येत असतो की आई एक लाडू दे ना, आई मला एक लाडू दे ना. तेव्हा आता सायली पूर्णपणे टेन्शनमध्ये येते, घामाघूम होते. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि तो सायलीकडे बघत बसतो, कारण ती खूपच जास्त घाबरलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रविराज काका जेवायला तयार नसतात. तेव्हा सायली म्हणते, सर थोडं तरी खाऊन घ्या ना, हे जेवणावरती कधीही राग आणि दुःख काढायचं नसतं. आणि तुम्ही जर तुमच्या तब्येतीची अशी हेळसाण केलीत तर ते प्रतिमा आत्यांना आवडणार आहे का? तेव्हा सायली आपल्या हाताने आता रविराज काकांना घास भरवते.